नमस्कार, प्रिया किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण झटपट उडीद वडा सांबार बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी उडीद डाळ भिजत घातली आहे। 3 ते 4 तास मी भिजत घातली होती। ती आता आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात। इथे आपल्याला पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे। वाटलेली डाळ आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात। बॅटर आपल्याला एकदम पातळ किंवा घट्ट करायचे नाही। घट्ट झाले की वडे घट्ट होतात आणि पातळ झाले की त्याला तेल सुटते। यामध्ये आपण चवीपुरते मीठ आणि 1 चमचा एवढा लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकून घेणार आहोत। बॅटर आता हाताने आपल्याला सलग एका दिशेने हलवून घ्यायचे आहे। बॅटर हलवल्यामुळे सैलसर पडते आणि आपले वडे खुसखुशीत होतात। उडीद वडा आणि दही वडा करण्यासाठी अशा एकच प्रकारचे बॅटर आपण बनवून घेतले आहे। दही वड्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे। आता आपण उडीद वडा सांबार कसा करायचा ते बघत आहोत। इथे आपण तेल गरम करायला ठेवलेले आहे। हाताला चिकटू नये म्हणून मी इथे पाणी घेतले आहे। हाताला पाणी लावून घ्यायचे। हे बघा, हे असे बॅटर घ्यायचे, असा छोटा होल पाडायचा, असा अलगद वडा आपल्याला सोडायचा आहे। अशा प्रकारे सर्व वडे आपण तेलामध्ये सोडून घेऊया। पाणी हाताला लावल्यामुळे हाताला वडे चिकटत नाही। एकदम मीडियम फ्लेमवर हे वडे आपल्याला हे गुलाबी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे। म्हणजे ते आतून लुसलुशीत होतील, कच्चे राहणार नाहीत। गुलाबी कलर येईपर्यंत आपण हे तळून घेऊया। हलकासा गुलाबी रंग आलेला आहे। अजून 2 ते 3 मिनिटं आपण याला तळून घेणार आहोत। आपले वडे गुलाबी झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊयात। व्यवस्थित निथळून घ्यायचे आहेत। वडे अजिबात तेलकट झालेले नाही आहेत आपले। हे का टिश्यू पेपरवर काढून घेऊयात। एकदम क्रिस्पी आपले वडे झालेले आहेत। आवाज येत असेल तुम्हाला। आता आपण कुकरमध्ये झटपट सांबार कसे बनवायचे हे बघणार आहोत। तर त्यासाठी आपण 1 पळी एवढे तेल कुकरमध्ये टाकून घेतले आहे। तेल गरम झाले की आपण मोहरी, जिरे, एक उभा चिरून कांदा मी घेतलेला आहे। तो आपण गुलाबीचा रंग येईपर्यंत परतून घेऊयात। आपला कांदा परतून झालेला आहे। यामध्ये बारीक छोटे टोमॅटो आपण टाकून घेऊयात आणि तेही 5 मिनिट आपण परतून घेणार आहोत। आलं लसूणची पेस्ट हे सगळं व्यवस्थित हलवून घेऊयात। यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद,
अर्धा चमचा एवढं लाल तिखट, आणि अर्धा चमचा एवढा सांबार मसाला. हा मोठा चमचा आहे, तुम्ही छोटा 1 चमचाही घेऊ शकता. हे आता आपण व्यवस्थित हलवून घेऊया. मी तूर डाळ आणि मूग डाळ अंदाजे 1 कप एवढी धुवून घेतली आहे. ती आपण आता कुकरमध्ये घालून घेऊयात. थोडासा भोपळा चिरून घेतला आहे. शेवगा किंवा भोपळा तुम्ही काहीही सांबारमध्ये घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊया आणि याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात. अंदाजे 2 ग्लास एवढे मी पाणी घातले आहे. नंतर तुम्ही सांबार शिजल्यानंतर कमी जास्त प्रमाणात करू शकता. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली, एक अर्धा चमचा मीठ घालून घेऊयात चवीप्रमाणे. आता याच्या कुकरला आपण एक 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊयात. ह्याच्यामध्ये थोडीशी साखर, चिंचेचा कोळ घालून घेऊयात. हे बघा, आपलं सांबार रेडी झालेलं आहे. सांबार हे बघा, एकदम हे बघा आपला उडीद वडा सांबार रेडी झालेला आहे. एकदम झटपट आपण तो बनवलेला आहे. मस्तच सांबार हे खूप सुंदर झालेला आहे. तर माझी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. कमी वेळात आपण कुकरमध्ये सांबार कसा बनवायचा हे या रेसिपीत आपण बघितलेले आहे. कमेंटमध्ये नक्कीच सांगा की उडीद वडा सांबार कसा झाला, आणि तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. तोपर्यंत बाय.